हे आमरे, आता बास झालं बरं का, उद्या सकाळी कर तुझा अभ्यास. हा थांब काय आता कोणाला असेल एवढ्या आजच्याला? बघ बरं कोण आले. सत्यजितराव, तुम्ही या. दाजी, तुम्ही असं अचानक काय झालं? वाघमारे आलत का इकडं? नाही का, कुठे गेली मंजू? दाजी, दीदी अजून घरी आली नाही का? थांबा मी फोन लावून बघते लगेच. त्यांचा फोन बी लागत नाही. पोलीस स्टेशनला बघितलं का? होय बघितलं मी, पण पोलीस स्टेशनला बी नाही आहेत त्या. बया 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 बया, कुठे गेली माझी भाची? अशी कशी गेली? आणि काय रे, अरे कसला नवरा आहेस तू? तुला बायको जरा ध्यान बी ठेवता येत नाही? नाही 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 नाही, ह्याच्या माग तुझ्या आईचाच हात असणार आहे. तीच काय तर बोलली असेल आमच्या मंजूला, म्हणून तर ती अशी घर सोडून गेली असेल. वंस, उगाच काहीतरी काय बोलताय तुम्ही? तिला कोणीतरी काहीतरी बोलणार आहे आणि लगेच घर सोडून जाणार आहे ती. सत्यजितराव, घरी काय झालं होतं का? मला ठेवा, हे समजा मुद्दाम करतेस का नाही तू? तुला नगच आहे ना ह्या घरात? मी ह्या घरात काय, ह्या जगातच नाही तुला मी. सकाळी मम्मीचा आणि वाघमारेंचा जरा वाद झाला होता. म्हणलं होतं का नाही मी? अगं मला चांगलं ठावा आहे ती गायबानी कशी आहे ती. पण वाघमारे अशा डोक्यात राग घालून घेणाऱ्यातले नाही आहेत. हो आई. आणि दाजी, दीदी तुम्हाला कळवणार नाही असं कसं होईल ना? मला वाटतं ती काहीतरी लय महत्वाच्या कामात असणार आणि म्हणून तिचा फोन करायचा राहून गेला असेल. हा, असं असू शकतं. आई, तुम्ही काळजी करू नका. वाघमारे आले की मी तुम्हाला कळवतो. येतो. ए काळजीचे, जा जाऊन झोप. काळजी दाखवते. ज्याचं करावं भलं ती म्हणता माझाच रेडा गापना. बघा जावा.